आणखी एक महत्त्वाची बातमी, ज्योती मेटे उद्या शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे। बीड लोकसभेच्या जागेवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत असून यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी एनसीपी शरद पवार गटातील संभाव्य उमेदवारांची यादी हाती आली आहे। शरद पवार यांच्या गटाकडून येत्या लोकसभा निवडणुकीत कुणाला संधी दिली जाऊ शकते याबाबत ही यादी आता आपल्या हाती लागली आहे। माढा लोकसभा मतदारसंघ धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव या जागेसाठी आघाडीवर आहे। धैर्यशील मोहिते पाटील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होतील आणि त्यांना या जागेवरून एनसीपीत शरद पवार गट तिकीट देणार अशी चर्चा आहे। अहमदनगर दक्षिण मधून भाजपने डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे। अशातच आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी माहिती हाती आली आहे। बीड लोकसभा मतदारसंघ विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे आणि बजरंग सोनावणे यांच्या नावाची या लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवर नितेश कराळे मास्तर यांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे। बारामती लोकसभा मतदारसंघ या जागेवर संसद रत्न तथा शरदचंद्र पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे। विशेष म्हणजे या जागेवर अजितदादा यांच्या गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळेल असं देखील म्हटलं जात आहे। यामुळे या जागेवर निवडणूक ननंद विरुद्ध भावजय यांच्यामध्ये रंगणार का हे पाहण्यासारखं असणार आहे। दिंडोरी भास्कर भांगरे यांचं नाव दिंडोरी या लोकसभा मतदारसंघातून चर्चेमध्ये आहे आणि यांना शरद पवार तिकीट देतील अशी शक्यता वर्तवली जाते। भिवंडी बाळूमामा मात्रे यांना या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून संधी दिली जाऊ शकते। त्यांच्या नावाची सध्या या मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे। शिरूर पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना या जागेवरून संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। अमोल कोल्हे यांचं तिकीट जवळपास शरदचंद्र पवार गटाकडून फायनल मानलं जात आहे। रावेर संतोष चौधरी यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिकीट देणार अशी बातमी आहे। मात्र यापैकी आता किती जणांचं तिकीट फायनल होतं आणि किती जणांचा पत्ता कट होतो हे वेळच ठरवणार आहे। मनसेनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत भारतीय जनता पार्टी सोबत युती केली तर मला वाटतं की याच्यामध्ये राज्याचं आणि देशाचं हित आहे। अगदी थोड्याच दिवसामध्ये फायनल यादी आपल्या हाती येईल, ती यादी देखील आपण बघणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या उमेदवाराचं तिकीट फायनल झालंय आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।